उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्यांचे काय मुद्दे आहेत, त्यांना नेमकं काय हवंय ते देखील पाहूयात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा उत्तर महाराष्ट्रात गंभीर आहे। केळी द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न, उद्योगधंद्यांची कमतरता, बेरोजगारी हे उत्तर महाराष्ट्राला भेडसावणारे महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्याचबरोबर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिक जळगावच्या विकासाची मागणी देखील केली जाते। धुळे आणि नंदुरबार मधील MIDCच्या एक्सपान्शनची गरज असल्याचं देखील बोललं जात आहे। त्याचप्रमाणे उच्च शिक्षित तरुणांचं नोकरीसाठी होणारं स्थलांतर हा देखील उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा मुद्दा आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी। सचिन, सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना कोणकोणत्या अपेक्षा आहेत, त्यांचे कोणते प्रश्न आहेत जे हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले जावेत? निश्चितच प्रथमेश, आपण जर बघितलं तर या आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला खूप चांगलं बहुमत मिळालेलं आहे आणि आता हे पहिलंच अधिवेशन आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या खूप अपेक्षा या आताच्या या अधिवेशनातून आहेत। आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र मध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि या ठिकाणी द्राक्ष बागायतदार असतील, केळी उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आणि कापूस या चार प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं जातं। मात्र कुठेतरी आपण बघितलं तर दरवर्षी ह्या पिकांना भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आंदोलन करत असतात। या ठिकाणी फळ प्रक्रिया उद्योग नाहीयेत, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीयेत। तसंच केळी महामंडळाची अनेक वर्षांपासून घोषणा केलेली आहे, पण त्यावर ठोस असं पाऊल उचललं गेलेलं नाहीये। त्यामुळे या भागातील शेतकरी हा नाराज आहे। कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळणारे निर्णय या अधिवेशनात होतील अशी देखील मागणी होते। आपण जर बघितलं तर धुळे, नंदुरबार हे दोन्ही जिल्हे हे डेव्हलप विकसनशील जिल्हे आहेत आणि या ठिकाणी MIDC ची स्थापना करून त्याचं एक्सपान्शन व्हावं। नाशिक, जळगाव या ठिकाणी मोठे उद्योग व्हावेत आणि या ठिकाणी जो तरुण आहे त्या तरुणाला रोजगार मिळावा, जेणेकरून त्याला मुंबई, पुणे अशा ठिकाणी नोकरीला जावे लागणार नाही, असे देखील मुद्दे, अशी देखील मागणी होत आहे। आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात पर्यटनाचे अनेक स्थळ आहेत। संत मुक्ताबाई आहे, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे, अशा अनेक ठिकाणी पर्यटनाचा विकास जर केला, या तीर्थक्षेत्रांचा विकास जर केला तर या ठिकाणी देखील रोजगाराचा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि पर्यटनाला चालना मिळू शकते। त्याच पद्धतीने आपण बघितलं तर शिक्षणासाठी उत्तर महाराष्ट्रामध्ये असे मोठे कॉलेजेस नाहीयेत। उच्च शिक्षणासाठी अजून देखील तरुणांना ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पुणे, मुंबईला जावं लागतं। तर हे प्रश्न या ठिकाणी मोठ्या संस्था याव्यात आणि ते प्रश्न मार्गी लागावे। नक्कीच सचिन, असे अनेक प्रश्न हे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना भेडसावत आहेत।